देवश्च नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं वन्दे चक्रधरं विभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार दिन महोत्सव बोराळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। गेल्या 24 वर्षांपासून हा अवतार दिन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट ही आहे, नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आमचे परमस्नेही पती महंत श्री प्रभाकर दादाजी दुतोंडे कुरुंदा यांचंही आपण एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। संप्रदायानुसार खऱ्या अर्थानं कुठल्याही चांगल्या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाले त्याला एक तपपूर्ती म्हटल्या जातं। 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला द्वय तपपूर्ती म्हटल्या जातं। म्हणून एक नाही तब्बल 2 तप या ठिकाणी बोराळा ग्रामस्थांनी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा तितक्याच उत्साहाने तितक्याच ताकदीने खऱ्या अर्थानं 2 तप पूर्ण केले। हे आमच्या मानवयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज द्वय तपपूर्ती सोहळा संपन्न होत असताना खंबीरपणे ज्यांची साथ सदैव आपल्या या ग्रामस्थांना आमच्यासारख्या तरुणांना आणि साधं भोळं व्यक्तिमत्व आहे। नेहमी आल्यानंतर पाठीवून हात फिरवावा आणि मन प्रसन्न व्हावं इतकं साधं भोळं। आता बसल्या जागी बाबांनी हातामध्ये मोबाईल घेतला आणि कोणालाही फोन लावायले। बरं ते फोन लावावं तर ज्यांना बोलवायचे त्यांना लावायचे ना। आता त्या मोबाईल मधलं काही समजत नाही। फोन काढला आणि इजळीला पायगन बाबाला फोन लावला आणि त्यांना म्हणलं अरे कुठं आहे, किती वाजले, ये ना। ते म्हणले मी घरीच आहे मठामध्ये। कस काय अजून आलं नाही? मग म्हटले फोन कट केला। अरे दुसरीकडे लागला काय की फोन कट केला आणि मला म्हणतात बघा कोणाचा नंबर आहे। मी बघितलं म्हणलं इजळीला लागला पायगन बाबाला। अरे अरे चुकून लागला म्हटले ठेवून दिला। म्हणजे इतकं साधं भोळं व्यक्तिमत्व आपल्या गावाला लाभलं खरोखर। आणि बाबांचं वय बघता सगळं हे बघता बाबा या ठिकाणी आले म्हणून खऱ्या अर्थानं बाबांसाठी सगळ्यात पहिले आपण एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। या धर्मसभेचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आमच्या या व्यासपीठाला बाबाजी खऱ्या अर्थानं आज परिपूर्ण अध्यक्ष लाभले असं म्हणावं लागेल। कारण बाबांची महाराष्ट्रभर ख्याती आहे। त्याचबरोबर बाबांचा जो पिंड आहे, आता गेल्या वर्षी मला अध्यक्ष केलं होतं। आता कुठल्या अँगलने आपल्याला वाटतं बरं मी अध्यक्ष आहे म्हणून? अध्यक्ष शोभून दिसलाही पाहिजे। त्या संपूर्ण खऱ्या अर्थानं अध्यक्ष पदाला न्याय देणारे म्हणून आमचे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर महंत श्री दुधगावकर बाबाजी शास्त्री आसोला, त्याचबरोबर ज्यांच्याकडे बघून की या माईकवर बोलावं, संचलन करावं, काही प्रवचन करावं, जी प्रेरणा खऱ्या अर्थानं एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना डोळ्यासमोर ठेवून जी धनुर्विद्या शिकली, तसं माझ्या जीवनामध्ये सुरुवातीला माईकवर बोलत असताना ज्यांना बघितलं त्यांच्याकडून एक आतमध्ये मनातल्या मनात मला एक प्रेरणा मिळाली की आपल्यालाही कदाचित असं माईकवर बोलता आलं पाहिजे। आणि तो प्रयत्न अजूनही चालू आहे। हे ज्यांच्याकडून मला गुण भेटला मी घेतला असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक महंत श्री नांदेडकर बाबाजी लिमगाव, त्याचबरोबर आपल्या या संपूर्ण परिसराला
सुपरिचित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय पट्टाधिष्ठित मधाचार्य आचार्य प्रवर महंत श्री खेडकर बाबाजी वसमत, नुकतंच ज्यांचं आगमन झालं असे आमचे परमस्नेही आदरणीय परमपूजनीय महंत श्री शिवराज बाबाजी उदरभरे, त्याचबरोबर हिंगोली जिल्हा मानवभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री संतराज बाबाजी विद्वांस वसमत, त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री साईराज बाबाजी नांदेडकर लिमगाव, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री मुकुंदराज बाबाजी शेवलीकर वसमत, आमचे परमस्नेही संघ सांगत सेवा मंडळाचे ज्येष्ठ संयोजक महंत श्री सुंदर असं सूत्रसंचलन करत असलेले आपल्या खऱ्या अर्थानं संपूर्ण ग्रामस्थांना सदोदित मार्गदर्शन करणारे असे आमचे परमस्नेही महंत श्री मोती बाबाजी अमृते बोराळा, त्याचबरोबर आमचे परमस्नेही मठाधिपती महंत श्री मिरू बाबाजी उर्फ प्रभाकर दादाजी दुतोंडे फुलारी मठ संस्थान कुरुंदा, त्याचबरोबर आमच्या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक महंत श्री मयंकराज बाबाजी खेडकर भेंडेगाव, आदरणीय आमचे परमस्नेही महंत श्री सुरेंद्र मुनी दादाजी दुतोंडे कुरुंदा, आदरणीय परमपूजनीय महंत श्री प्रभाकर दादाजी, आदरणीय परम अमृते आदरणीय परमपूजनीय ऋषिराज दादाजी अंकुळनेरकर आणि देव श्री चक्रधर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतभर आपल्या पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार पंचकृष्णांच्या ज्या काही कथा आहेत, भागवत कथा आहेत, त्याचबरोबर संगीतमय प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, आदी सर्व विषय घरबसल्या लोकांना ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर ज्यांनी प्रसार आणि प्रसाराचं कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे असे आमचे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री तपस्वी राज दादाजी राहेरकर तरडगाव यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। उपस्थित सर्व तपस्विनी माता भगिनी, सर्व ग्रामस्थ मंडळी, या पंचकृषीतून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी, आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थानं दंडवत। वास्तविकता मोतीबाबांनी सूचना दिली, मी कालच येणार होतो, परंतु 2-3 दिवस अशक्तांच्या सेवेमध्ये मी हॉस्पिटलमध्ये थांबलो आणि व्हायरल इन्फेक्शन त्याचं मलाही झालं। काल रात्री परवा रात्री अचानक थंडी ताप आला, तशी कल्पनाही दिली होती आणि वाटलं की बा कार्यक्रमाला जावं, पण जाणं होईल की नाही। पण काल परत डॉक्टरकडे गेलो, सलाईन घेतला आणि परत ती ऊर्जा मिळाली आणि आपल्या सर्वांचं एक मनामध्ये स्मरण केलं, ती ताकद खऱ्या अर्थानं आज इथपर्यंत घेऊन आली। खऱ्या अर्थानं या बोराळा वासियांचं एक जे प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम ज्यांनी केलेलं आहे, ते प्रेम इथपर्यंत खऱ्या अर्थानं कितीही माणसामध्ये अशक्तपणा असू द्या, ते प्रेम इथपर्यंत घेऊन येत असतं। म्हणून ज्या पदयात्रेच्या माध्यमातून असेल किंवा या गावामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सातत्यानं या अवतार दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी अचूकपणे मला फोन करावा, बोलवावं, हे प्रेम खऱ्या अर्थानं फार महत्वाचं आहे। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार दिन साजरा करत असताना अनेक गोष्टी भगवंतांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये परिभ्रमण करत असताना अनेकांना निमित्त करून आपल्याला सांगितलेले आहे। कारण आपल्याला माहिती आहे की स्वामींनी मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं एक प्रेरणा दिली। मराठी भाषेचा उगम स्वामींपासून झाला, वर्णावर्ण जातीभेद निर्मूलन स्वामींनी केलं, एवढ्याच गोष्टी, स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला, इतक्याच गोष्टी आजपर्यंत आपण शिकत आलो। पण याही पलीकडे जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी जी क्रांती केलेली आहे, आज तळागाळातल्या लोकांना जनसामान्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, ज्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आज खऱ्या अर्थानं या तत्वज्ञानाच्या माध्यमातून
तुम्हाला आम्हाला सांगितलेल्या आहेत। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्याही दृष्टिकोनातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी खऱ्या अर्थानं संदेश दिलेले आहेत। धर्म तर शिकवलाच हो, पण कर्म सुद्धा शिकवलेले आहेत। कसं कर्म असावं, सगळ्यात अगोदर श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आपल्याला महत्वाचा संदेश दिला की अरे बाबा हो, आपण माणूस बनलं पाहिजे। माणसाच्याच गर्दीमध्ये संत मज माणूस द्या म्हणताय। हे सर्वात अगोदर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी मराठी भाषेमध्ये सांगितलं काय की मनुष्य मात्र होनी असावे। अरे माणसांनाच देव सांगतात आणि मनुष्य मात्र सांगताय, याचा अर्थ काय आहे? जे माणसाचं कर्म काय असावं, मनुष्याचं कर्म काय असावं, हे स्वामींनी या सूत्रामध्ये शिकवलेलं आहे। आपण खऱ्या अर्थानं माणुसकी सोडत चाललेलो आहोत। जे पशुपक्षी खऱ्या अर्थानं हिंसाचार करतात, ते पशुपक्षी आज इमानदारीनं वागतायत आणि आपण खऱ्या अर्थानं नैतिकता सोडून खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार करतो आहोत, खऱ्या अर्थानं अनैतिक आपण व्यवहार करतो आहोत। म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं की या ठिकाणी या सूत्रावर थोडक्यात आपल्याला एक बारकाईनं देवाला काय म्हणायचं आहे यावर थोडा प्रकाश टाकायचा आहे। आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे। भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं, पण आपली शोकांतिका अशी आहे की आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता नसेल। आज आपल्या हिंदू संप्रदायाचा मुख्य ग्रंथ, ज्या ग्रंथाची जयंती साजरी केल्या जाते, तो ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये नसेल आणि असलाही तरी त्या भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत हे सुद्धा किंबहुना प्रत्येकाला माहिती नसेल। त्या गीतेचं लिखाण कोणी केलं हे विचारता आपल्याला सांगता येत नाही। म्हणून आपण तर हिंदू आहोत, आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी सुद्धा या भगवद्गीतेमध्ये अनेक गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत। आज वातावरणामध्ये राहत असताना आज आपण प्रत्येक जण खऱ्या अर्थानं आजाराने जखडलेलो आहोत। 30-35 वर्षापेक्षा जास्त वयाचा जो कोणी पुरुष असेल, महिला असेल, या प्रत्येकाला आजार जडलेला आहे। याचं कारण काय आहे? 20 वर्षा अगोदरचा आहार वेगळा होता आणि आताचा आहार वेगळा झालेला आहे। बहुतांश करून आपल्या हिंदू संप्रदायाला लागलेली ही कीड आहे। जे प्राणी खऱ्या अर्थानं जिभेनं पाणी पितात ते हिंसक म्हणून मानल्या जातात आणि जे तोंडानं पाणी पितात ते खऱ्या अर्थानं निर्हिंसक शाकाहारी मानल्या जातात। ज्यामध्ये सर्वात उच्च असलेला प्राणी कोण आहे? मनुष्य आहे। आणि तोच मनुष्य खऱ्या अर्थानं आपल्याही हिंदू संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं 70% आपण गेलो की आपण खऱ्या अर्थानं मांसाहार करायला लागलो। नीतिमत्ता कुठे चालली हो? म्हणून येणारी पिढी खऱ्या अर्थानं आपला आदर्श काय घेईल? गोपाल कृष्ण महाराजांनी सांगितलं, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जन स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते। वडिलांचा आचार अनुकरण ही लहानी मंडळी करत असते। एखादा मुलगा आहे 20 वर्षाखाली, बाप उठल्या उठल्या अंघोळ केल्यावर कमरेभोवती टॉवेल, एका हातामध्ये फुलारी आणि दुसरा हात नातवाचा घेऊन मंदिरात जाणारी माणसं आम्ही बघितली। आम्हालाही लहानपणी आमच्या आजोबांनी हाताला धरून मंदिरात घेऊन गेलेले आहेत। ही परिस्थिती राहिलेली नाही। कोण घेऊन जातं बरं? बसलेल्यापैकी प्रामाणिकपणे सांगा की आपल्या नातवांना मंदिरात कोण घेऊन जातं? साधू संतांपासून, मंदिरापासून या तरुण पिढीला आपण खूप दूर नेऊन ठेवलेला आहे। मुलांच्या डोक्यामध्ये आता या विज्ञान युगामध्ये उठल्यापासून एकच शिकवलं जातं, अरे तुला अभ्यास करायचा आहे, नोकरी लागली पाहिजे, पैसा कमवायचा आहे। ह्याच गोष्टी आपण मुलांच्या डोक्यामध्ये भरलेल्या आहेत। तुला नोकरी, अरे खूप मोठा संघर्ष आहे।
खूप मोठा संघर्ष आहे। या संघर्षामध्ये आज इंग्लिश स्कूलमध्ये, सेमीमध्ये, मोठमोठ्या संस्थेमध्ये, मोठमोठ्या कॉलेजमध्ये आपण आपल्या मुलांना ठेवतो आहोत आणि मग लहानपणापासून मुलांना त्या शाळेमध्ये, हॉस्टेलमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये तुम्ही भरती केलेला आहे। त्या कॉलेजमध्ये मुलं ठेवल्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचा जो काही संस्काराचा जो धडा आहे तो त्या मुलांना मिळालाच नाही। मुलं शिकले, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, खूप मोठ्या पदावर गेले, अरे विदेशात गेले, पण त्यांना खऱ्या अर्थानं माणुसकी किंवा संस्कार हे बीजारोपण झालंच नाही। गोदमगावकर डॉक्टरांनी स्वतःची आख्यायिका लिहिली, मुलांना शिकवलं, रक्ताचं पाणी केलं। दोनही मुलं प्रदेशामध्ये गेले। आई सरल्यानंतर जेव्हा फोन केला अपेक्षेनं की बाबा तुमची आई सरली या, मुलांनी सांगितलं पप्पा शेड्यूल खूप बिझी आहे, आमचं येणं नाही होणार। बाप सरला, बापाला पॅरालाइज झाला होता। बाप सरला, आजूबाजूच्या लोकांनी फोन केला की तुमचे वडील सरले आणि शुश्रूषा थांबवलेली आहे। त्यांनी सांगितलं उरकून घ्या, आमचं येणं होत नाही, जो काही खर्च झाला तो आम्ही फोन पे द्वारे पाठवू। सत्य घटना आहे। काय करता हो शिक्षण? मी या मताचा नाहीये की मुलांना शिकवू नका, हे पण ध्यानात ठेवा, किंवा मुलांना शिकवू नका, काळाची गरज आहे, मुलांना शिकवा, पण त्याचबरोबर मुलांना योग्य वयामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या या संस्काराचे, धर्माचे धडे द्या, नाहीतर उद्या आपल्याला सुद्धा रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही। ध्यानात ठेवा। देवाने हेच तर सांगितलं ना, वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती। श्रेष्ठांचं अनुकरण तुम्ही तुमच्या मुलांना धर्मापासून स्वतः दूर करता आहात आणि मग सांगतात तरुण पिढी बिघडली, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली, अत्याचार होताना दिसतायत। अरे देवानी सगळ्या गोष्टी या 10.5 सूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत की स्त्रियांनी कसं राहावं। स्त्रियांचा एक आचार धर्म आहे, पुरुषांचा एक वेगळा आचार धर्म आहे। आज जे अत्याचार होत आहेत त्यासाठी खऱ्या अर्थानं काही अंशी आपण जिम्मेदार आहोत, तिथे आपल्याला बदल करून घेता आला पाहिजे। म्हणून आज आपली मुलगी सुद्धा एखाद्या मुंबई सारख्या, संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहत असताना आई वडिलांना भीती वाटते। अनेक घटना कानावर ऐकू येत आहेत, त्यावेळेला आपण असुरक्षित आहोत असं वाटतं। मुलगी आपली बाहेर आहे, काय करत असेल, पण मुलींनी सुद्धा कसं राहावं, मुलींच्या अंगावरची वेशभूषा कशी असावी। भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी गवळणीच्या साड्या लपवल्या, लोकांनी बदनाम केलं। गंगाधर महाराज, बरोबर आहे की नाही? लोकांनी बदनाम केलं। अरे हा काही देव आहे का? गवळणीच्या साड्या लपून ठेवतो, दही दूध चोरून खातो, खोड्या काढतो, छेड्या काढतो, हा काही देव आहे? आणि तेच आपल्या डोक्यात बसलं। द केरला स्टोरी नावाचा पिक्चर आला होता, तोही सत्य घटनेवर आधारित आहे। आपल्या हिंदू संप्रदायातल्या काही मुली आहेत, कॉलेजला होत्या, हॉस्टेलला होत्या, त्यांना सांगण्यात आलं, शिकवण्यात आलं आणि त्यांच्या मनावर परिवर्तन झालं। ह्या गोष्टी सांगितल्या। असला कसला देव जो गवळणीच्या साड्या लपून ठेवतो, दही दूध चोरून खातो, हा काही देव आहे का? त्यांना धर्माचं तत्वज्ञान काहीच माहिती नव्हतं। ते मनावर त्या काळामध्ये, त्या वयामध्ये त्या गोष्टी मनावरती, बुद्धीवरती रुजल्या गेल्या, त्यांचं धर्मांतर झालं। ज्यांनी ज्यांनी पिक्चर बघितला असेल त्यांना ती स्टोरी संपूर्ण माहिती आहे। मग नंतर अत्याचार व्हायला लागले, इतके अत्याचार व्हायला लागले, मग आता डोळे उघडले, पण त्यातली एक मुलगी खऱ्या अर्थानं मायदेशी परतली आणि तिने आपल्या बापाला विचारलं की बाबा सगळं तुम्ही जीवनामध्ये आम्हाला दिलं, पैसा अडका सगळ्या गोष्टी दिल्या, पण आपल्या धर्माचं तत्वज्ञान, धर्माची संस्कृती, धर्म म्हणजे काय हे का नाही शिकवलं?
प्रश्न अजूनही निरुत्तर आहे. उत्तर नाही देता आलं, निरुत्तर प्रश्न आहे. आज आपल्यालाही विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना धर्म शिकवला का? प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. म्हणून त्यांना सांगावं लागतं की अरे बाबा हो, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बैन बंधू चुलता कृष्ण माझा. ही संस्कृती आहे आमची. त्या भगवंताला आपण माता पिता, तो भगवंत खऱ्या अर्थानं आपला मायबाप, आपण त्याचे लेकर आहोत. मग तो भगवंत जर त्या लेकराच्या जर खऱ्या अर्थानं काही पप्प्या घेत असेल, तुम्ही तुमच्या लेकराची पप्पी घेत नाही का? सावत्र आहात का तुम्ही सगळ्या? तुम्ही तुमच्या लेकराची पप्पी नाही घेत? अरे दुश्मनाचं जरी लेकरू आहे, गोंडस आहे, दिसायला चांगला आहे, तर माणूस त्या लेकराला जवळ घेतो. ध्यानात ठेवा. भगवंताचं 4 वर्षाचं वय आहे. या 4 वर्षाच्या वयामध्ये भगवंत गोकुळामध्ये खेळ क्रीडा करतो आहे. गवळणीच्या साड्या लपवल्या त्याही वेळेला भगवंताचं 5 ते 6 वर्षाचं वय. या वयामध्ये माणसाच्या मनात वासना जागृत होते का हो? तुम्ही सुद्धा या वयातून गेलात ना. अरे 5-6 वर्षाचं निरागस वय आहे भगवंताचं. हसण्याचं, खेळण्याचं, बागडण्याचं काय माहिती आहे त्या मुलाला त्या वयामध्ये? सांगा बरं. त्या वयात भगवंताने गवळणीच्या साड्या लपून ठेवल्या. त्याच वेळेला तुम्हाला सर्वांना संदेश दिला की स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी स्नान करायचं नसतं. हे ध्यानात ठेवा. हा संदेश द्वापार युगात भगवंताने दिलेला आहे. आणि तोच संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सुद्धा दिला. तुमचं रक्षण दुसरं तिसरं कोणी करणार नाहीये. आजही तुम्हाला वाटतं ना मुलगी बाहेर आहे तर फक्त मुलीला एकच माझ्या देवाचा संदेश द्या, मुलगी तुमची त्याही ठिकाणी सुरक्षित राहणार आहे. ध्यानात ठेवा. नितीन बानगुडे पाटलांचं भाषण जेव्हा जेव्हा कधी कालांतरानं, कधी 6 महिन्यानं, वर्षानं जेव्हा ऐकलं ना, तर आजही अंगावर शहारे येतात. ध्यानात ठेवा. तो काळ राहिला नाही. रात्रीच्या 12 वाजता भरधाव सुटलेली मुलगी जीवाच्या आकांतानं आपला जीव वाचवते आहे, आपली आबरू वाचवते आहे. 2-3 गुंड पाठीमागे लागलेत, पळती आहे. आणि पळता पळता गल्ली बोळातून जाते. एका घरातून प्रकाश दिसला. खिडकी उघडी होती. प्रकाशातून आतमध्ये डोकावलं. त्या घराची बेल वाजवली, दरवाजा वाजवला. आईन 35-40 वर्षाचा तरुण बाहेर आला. मुलगी आतमध्ये शिरली. आतमध्ये गेल्यानंतर मुलीने विचारलं, मला रात्रीपुरता आसरा हवा आहे. तरुणाने सांगितलं, अरे बाबा घरात दुसरं कोणीच नाही, मी एकटाच आहे, हरकत नाही. का तर माझ्या पाठीमागे 2-3 गुंड लागलेले आहेत. माझी आबरू धोक्यात आहे. माझी आबरू धोक्यात आहे म्हटल्यानंतर ती मुलगी म्हटली की बाबा मला या ठिकाणी आसरा हवा आहे. अरे घरी कोणी नाही, हरकत नाही. मुलगी झोपली. झोपली तर शांत इतकी झोपली, घोरायला लागली. आणि घोरायला लागल्यावर मुलगा रात्रभर तिच्या उशाला विचार करत बसला की बाबा 2-3 गुंडांच्या तावडीतून आबरू वाचवण्यासाठी ही माझ्या घरामध्ये आली. रात्रभर झोपली, आश्रय मागितला. काय विचार केला, कसा भरोसा ठेवला माझ्यावर? माझ्याही मनात आला असतं तर मी काहीही करू शकलो असतो, पण कसा विश्वास ठेवला? हाच प्रश्न सकाळी विचारला. उठल्यानंतर ताई एका प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा त्या मुलींनी सांगितलं की जेव्हा मी पळत होते, पळता पळता बघितलं खिडकी उघडी दिसली, प्रकाश बाहेर आलेला होता. आतमध्ये बघितलं तर तुझ्या घरावर छत्रपती शिवाजी राजांचा फोटो दिसला. तेव्हा ठरवलं की माझ्या आबरूला धोका नाहीये. आजही घराघरात फोटो आहेत, पण आपले विचार बदलले का हो? आपल्याला सुधारण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत आपण आपले विचार शुद्ध करणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांना खऱ्या अर्थानं तत्वज्ञान सांगू शकत नाही. ध्यानात ठेवा.
म्हणून माझ्या देवाने सांगितलेला महत्वपूर्ण संदेश आहे की लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण. स्त्रीच्या अंगावर अंगभर कपडे असणं गरजेचं आहे. भरजरी कपडे असले पाहिजे. शोकांतिका आहे मंडळी. खऱ्या अर्थानं पहिले जुना काळ होता, पॅन्ट जर खऱ्या अर्थानं थोडीशी जरी फाटली तर शाळेत जाताना लाज वाटायची. पण आता पैसे देऊन मुलं बाजारात जाऊन 2-3 ठिकाणी फाटक्या पॅन्टी घेऊन येत आहेत. ठीक आहे, हरकत नाही. मुलांनी फाटके कपडे घालू द्या 2-3 ठिकाणी. पण इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींना माझा प्रामाणिकपणे एक प्रश्न राहील, तुम्ही त्या मताशी सहमत आहात का की मुलींनी सुद्धा फाटके कपडे घालावे? कोण कोण सहमत आहे हात वर करा. 1 2 3. मग कदाचित त्या सावतर असतील किंवा त्यांना मुलत नसतील. कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपली वेशभूषा बदलल्यावर घराची कळा अंगण सांगते. आखूड म्हणा, फाटके म्हणा, आता गुडघ्यावर फाटके, सगळीकडे फाटके. बाबा कपडेच राहिले नाही. आता कपडे कमी, अंग प्रदर्शन जास्त होत आहे. म्हणून पाहणाऱ्यांची सुद्धा नजर आपल्याकडे खऱ्या अर्थानं वाईट पडते आहे. त्यासाठी देवाने सांगितलं की लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण. खऱ्या अर्थानं आपण या सूत्राचं घराघरामध्ये एकच मंत्र जप करा. ही काळाची गरज आहे. अनेक धर्मामध्ये, अनेक याच्यामध्ये तुम्ही जा, कुठेही जा, खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. म्हणून मायबाप हो, आपल्याला या गोष्टीची फार बारकाईनं एकदा आपल्याला हे करायची आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी केलेली जी क्रांती आहे ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. स्वामींचे विचार कसे होते? स्वामींनी अगोदर आचार केला, मग विचार सांगितला. ध्यानात ठेवा की स्वामी बोलतानाही खऱ्या अर्थानं कुठल्या भाषेमध्ये बोलतायत ही स्वामींची वाणी आहे. एका चोराला सुद्धा स्वामी महात्मे हो या म्हणतात. इतकं विशाल हृदय असलेला माझा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इतिहासात गिनीज बुकात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एका चोराला, गुन्हेगाराला स्वामी महात्मा म्हणतायत. मग आपणही खऱ्या अर्थानं नाही काही तर चांगल्याला तर चांगलं म्हटलं पाहिजे की नाही हो? वाईटाला सोडा, आपण चांगल्यालाही चांगलं म्हणत नाही म्हणजे आपली नीतिमत्ता कुठे चाललेली आहे? कधी कधी वावरत असताना प्रत्येक गावागावामध्ये खऱ्या अर्थानं आसुरी वृत्ती वाढलेली आहे. एखाद्याचं चांगलं बघवत नाहीये, एखाद्याची प्रगती सहन होत नाहीये. माणसं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आसुरी आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी माणुसकी सोडून त्या ठिकाणी त्या लोकांना अनेक प्रकारच्या काही जादूटोना, जंतर मंतर करतायत. का तर फक्त प्रगती सहन होत नाही, त्याचं नुकसान झालं, त्याच्या दुःखामध्ये आपण सुख मानायला लागलो. पण सुखामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सुख मानता आलं पाहिजे. म्हणून विचार करा बरं, या जगामध्ये आपण वावरत असताना कितपत सुखी आहोत? कोण सुखी आहे? ज्याला मुलं आहेत तोही दुःखी आहे, ज्याला मुलं नाहीत तोही दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, सगळे दुःखी आहेत. का? कशामुळं? आपली वृत्ती बदलली. आणि ह्या वृत्ती खऱ्या अर्थानं आपल्या आहारा विहारावर असतात. जो आहार आपण घेतो, ज्या जागेवर आपण राहतो, ती जागा कशी आहे? जो आहार घेतो तो आहार कुठल्या याचा आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणून स्वामींनी सुद्धा ह्या गोष्टी अगोदर सांगून ठेवलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपण तिथपर्यंत गेलो नाही. का वाढले आजार? आजार का वाढले? कारण 20 वर्षापासून आपली जी काही हे आहे आहाराची जी गोष्ट, आपला आहार म्हणजे खऱ्या अर्थानं केमिकल आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या फवारण्या आहेत, अनेक प्रकारची रासायनिक खतं आहेत.
ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या, त्याचा आहार आपण दिवसेंदिवस घेतो आहोत, शरीरामध्ये स्लो पॉइझन तयार होत आहे. रमेशराव, तुम्ही शेतकरी आहात, आपण खऱ्या अर्थानं तुम्हाला 5 एकर, किती एकर जमीन आहे? 6 एकर. 6 एकर आपण आपल्या शेतीमध्ये खऱ्या अर्थानं लोकांसाठी मार्केटमध्ये विकण्यासाठीच आजपर्यंत वापर केलेला आहे. एखादा गुंठा घरी ठेवली का जमीन तुम्ही? तुमच्यासाठी नाही हो, तुमचे आता 8 गेले, 2च राहिलेत. बरोबर आहे. आता तुम्हाला निघायचं आहे, बरोबर. पण येणारा जो काही समजा पुढची पिढी आहे, नातवंड आहेत, मुलं आहेत, यांच्यासाठी 1 गुंठा ठेवा. आणि त्या एका गुंठ्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या परिवारासाठी काहीच लागत नाही हो. घराच्या समोर अंगणामध्ये फक्त एक झाड जर लावलं, तुम्ही एखादं भेंडीचं झाड लावलं, एखादं वांग्याचं, एखादं टमाट्याचं, कोथिंबीरचं रोप लावलं, तर आठवड्यातून एक दिवस तुम्हाला खऱ्या अर्थानं भाजीपाला प्रत्येक दिवशी नवीन भाजी खाता येईल, ज्याला कसलंच औषध नाही, फवारणी नाही, काहीच नाही. ह्या गोष्टी, साखर आपण खातो, उठल्या मंडळी खऱ्या अर्थानं तुम्ही लगेच चहा घेताना सगळ्यात जास्त विषारी आहे चहा. आणि आमच्या तब्येती बिघडतात, या मागचं कारण सुद्धा आहे चहा. तुमच्या घरी आलं, बोराळ्यामध्ये येण्यासाठी मी घाबरतो का? फक्त एकाच गोष्टीला, घरी गेलं की प्रत्येक जण म्हणतो बाबा चहा घ्या. आणि घ्यावाही लागतो, घेतल्याशिवाय काही देतही नाहीत ना. हे बी असे नाही नको म्हणलं ना, बरं ठीक आहे बाबा, बरं आहे सगळं सुखरूप, या मग. हे नाही ते नाही, घेतल्याशिवाय काही देतही नाहीत, मग घ्यावं लागतं ना. नाही तर काही 10-20ची नोट येणारी ती बरोबर मग आतमध्ये पाकिटामध्ये निघून जाते, आहे की नाही. पण हा चहा खूप घातक आहे. म्हणून लक्षात ठेवा. आता ह्या गोष्टी प्रवचनामध्ये, कारण येणाऱ्या पिढीसाठी फार महत्वाच्या आहे, ध्यानात ठेवा. आपलं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे. अहो, तुमचं आरोग्य चांगलं तर तुम्ही देवधर्म करू शकाल, तुमची तब्येत चांगली तर तुम्ही मंदिरात स्मरण करू शकाल. पुढच्या वर्षी बाबांनी सांगितलं 24 तास आपल्याला अखंड 5व्या नामाचं स्मरण, कधी तब्येत चांगली असेल तर करू शकाल. मार्गाची सेवा सांगितली, कधी तब्येत चांगली असेल तर. म्हणून तुम्हाला सांगतो मायबापा हो, की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ज्याला शक्य आहे त्याने उठल्या सकाळी 1 नारळ पाणी प्या. त्या नारळ पाण्याची इतकी ताकद आहे, तुम्हाला कधीच जीवनामध्ये गोळी सुद्धा खाण्याची गरज पडणार नाही, इतकी ताकद त्या नारळामध्ये आहे. नाही काही तर किमान पाणी प्या, पण चहा मात्र अजिबात नको. हे ध्यानात ठेवा, हे आपल्या शरीराला घातक आहे. म्हणून तुम्ही आम्ही आजारी पडतो आहोत. हे देवानी सांगितलं, युक्त आहार विहारस्य. हा आहार सुद्धा आपला चांगला असावा. हिंसाचार करतो आहोत, आपली विचाराची पातळी बदललेली आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला आहार विहार निद्रा ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणून देवाने सांगत असताना अनेक प्रकारचे संदेश तुम्हाला आम्हाला दिले. वेळ आता थोडा संपत आलेला आहे. अध्यक्ष, विचार पण आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. मी एक अभंगाची थोडक्यात एक रचना केली होती, त्यातलं एक शेवटचं चरण या ठिकाणी घेणार आहे. लक्ष 84चा फिरोनिया फेरा, नर देह बरा लाभतोची. हाती सत्ता तव करा दान धर्म, जीवनाचे वर्म हेची आहे. करोनी प्रपंच साधा परमार्थ, धर्म काम अर्थ मोक्ष तोही. रसू मने जोडा संताची ती सेवा, अनेकाचा हेवा तेजुनिया. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं देव प्राप्त करायचा आहे. ही जे कार्यक्रम दरवर्षी राबवल्या जातात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला देव प्राप्त करायचा आहे. कारण हे जे तत्वज्ञान आहे अखंड दरवर्षी तुम्ही ऐकता. एखाद्याला वाटतं बाबा लोक सांगतात देवाचं तत्वज्ञान, स्वामी श्री चक्रधर महाराजांचं कार्य दरवर्षी सांगतात का, तर जीवाचं एक खंड ज्ञान आहे. 5 दिवसापूर्वी कोणती भाजी खाल्ली होती काय आठवतं आपल्याला? अखंड ज्ञान फक्त त्या परमेश्वराचं आहे. आणि म्हणून आपल्याला वारंवार त्याच गोष्टी आपल्या मनावरती जेव्हा कानावर पडल्या जातात, त्यातला एखादा शब्द, एखादी लीळा, एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणात रुजल्या जाते.
म्हणून अनेकाचा हेवा तेजून या. आता काल परवा एक गोष्ट कानावर आली, आनंदाची गोष्ट आहे की काही तरुण मंडळींनी एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला की जसा एखादा दुसराही अवतार दिन साजरा करण्याची गोष्ट कानावर पडली, त्यांनाही मी त्या ठिकाणी धन्यवाद दिले, हरकत नाही. पण त्याबरोबर एक गोष्ट सांगितली की बाबा हो, जसं अकबराच्या दरबारामध्ये एक रेघ ओढलेली होती आणि सांगितलं होतं की या रेषेला स्पर्श न करता या रेषेला मोठं करायचं आहे. ध्यानात ठेवा, या रेषेला स्पर्श न करता रेष मोठी झाली पाहिजे. सगळ्यांनी प्रयत्न केले, डोकं लावलं, कोणाला जमलं नाही. त्या दरबारामध्ये राहणारा बिरबल त्या ठिकाणी आला आणि एका मिनिटात हातामध्ये दुसरी काडी घेतली आणि त्या रेषेच्या बाजूला एक मोठी रेष ओढली आणि सांगितलं, बघा या रेषेला स्पर्श न करता दुसरी रेष या ठिकाणी ओढली, म्हणजेच ही रेष लहान झाली, ही मोठी झाली. तसं आपल्याला या ठिकाणी आपल्या या बोराळा नगरीमध्ये तुम्ही एकाच, आता दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करा, चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन साजरा करा, श्री गोविंद प्रभू महाराजांचा पंच अवताराचे साजरे करा, परंतु सातत्यानं गेल्या 24 वर्षापासून चालत आलेला हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार दिन आहे, तो सगळ्यांनी मिळून असाच आपल्याला अबाधित ठेवायचा आहे. ध्यानात ठेवा. म्हणून प्रामुख्यानं, कारण 5ही अवतारामध्ये आम्ही मानभाव पंथीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार दिन अधिक आगळ्या पद्धतीने साजरा करतो. दळवी साहेब का? हा साधनदाता अवतार आहे. राजवैभवाचा त्याग करून तुमच्या आमच्यासाठी या खेड्यापाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गल्लीबोळामध्ये अधिकारी जीवांना शोधण्यासाठी आलेला आहे. नाहीतर आपल्याला त्या अवताराची भक्ती करून तिथपर्यंत जावं लागतं. देव तुमच्यापर्यंत आलेला आहे. अहो, त्या सालबर्डीच्या डोंगरात 12 वर्ष ऊन वारा पाऊस त्या ठिकाणी खड्या गोट्यावर निद्रा करून या जीवाचं चिंतन माझ्या देवानी केलं. म्हणून माझ्या या पंथाचे पहिले आचार्य सांगतात की येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे. या अवतारापासून, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांपासून ज्या जीवाचा उद्धार होणार नाही तो कैची नुद्धरे. मा नुद्धरे होणारच नाही का? मा कैची नुद्धरे. त्या जीवाचा उद्धार अखिल विश्वात कुठेच होणार नाही. ध्यानात ठेवा. हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं अगदी पवित्र असलेलं तत्वज्ञान या साधू संतांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला दिल्या जातं. म्हणून रसू मने जोडा संताची ती सेवा, अनेकाचा हेवा तेजून या. फार या तरुण मंडळीमध्ये उत्साह आहे. दरवर्षी आमच्या या संघ संघात सेवा मंडळामध्ये जवळजवळ 700 ते 800 लोक असतात. पण सरासरी 20-25 गावातली मंडळी आमच्या या पदयात्रेत असतानाही सगळ्यात जास्त संख्या जर कुठली असेल तर ती बोराळ्याची संख्या असते. ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला हा वसा वारसा या जुन्या मंडळींनी केलं, यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे. अनेकाचा हेवा तेजुनिया, एक देव एक धर्म या दृष्टिकोनातून मोठ्यांनी सुद्धा या तरुणांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. रमेशराव, ही सगळी मंडळी आपल्या गावचं नाव काबूल कंधार पर्यंत गेलं पाहिजे, यासाठी तुम्हाला तरुण मंडळींना मार्गदर्शन करायचं आहे. आणि तरुणांनी सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्या मोठ्यांचं, बाबांचं, सर्वांचं मार्गदर्शन घेऊन असंच अखंडितपणे आपल्या या धर्माचा प्रसार करूया. एवढंच या अवतार दिनाच्या प्रसंगी सांगतो. मला बोलवलं संयोजकांनी, खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी शांत चित्तानं श्रवण केलं, ऐकून घेतलं. आपलं सर्वांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. श्री दत्त मंदिर संस्थान बिजेगाव मंदिरचे संचालक गुरुवर्य बाबाजी बाबांच्या वतीने आपल्याला भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. दंडवत. हॅलो, धन्यवाद शास्त्रीजी. हॅलो. सुंदर असे विचार सभे पुढे व्यक्त केले, त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणास धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी शास्त्रीजींसाठी जोरात टाळ्या वाजूया. बंधूंनो, या वर्षी
हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं 2025 या वर्षीचा अवतार दिन सोहळा आपल्या कुरुंदा नगरीमध्ये संपन्न होणार आहे। दिनांक 31 ऑगस्ट रोज रविवार 2025 या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा कुरुंदा येथील वरद प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वांना परिषदेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निमंत्रण आहे। आपण त्या सोहळ्यासाठी दिनांक 31 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना नम्र विनंती। या ठिकाणी ही संपन्न होत असलेली धर्मसभा, या धर्मसभेचे नियोजित अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर दुधगावकर बाबाजी शास्त्री, महानुभाव आश्रम आसोला, तालुका जिल्हा परभणी। खर तर बाबांचं प्रवचन एकदा आपण सर्वांनी आचार्य प्रवर गुरुवर्य बोराळा निवासी बाबाजींच्या गुरुपूजन सोहळ्याला आम्ही ठेवलं होतं। जवळपास त्या गोष्टीला 10 ते 15 वर्ष झालेले आहेत आणि आज बाबांचा योग या ठिकाणी पुन्हा आलेला आहे। तर बाबांसाठी एकदा जोरात सर्वांनी टाळ्या वाजूया। बाबांना विनंती आहे, बाबांनी आपल्या विचाराला या ठिकाणी सुरुवात करावी। सर्वांना सूचना आहे, आपण सर्वांनी शांत चित्ताने हे विचार श्रवण करावेत।